नमस्कार मंडळी, आज मी घेऊन आले हुलग्याच्या कालवणाची रेसिपी। तर हुलगं हे एक असं कडधान्य आहे जे अशा वनस्पतीची बीजे आहेत जे उकडून किंवा शिजवून खाल्ली जातात, जसं की चणा, हरभरा, मसूर, तूर आणि हुलगे किंवा उडीद। या ठिकाणी मी एक रात्रभर आधीच हुलगे भिजवून घेतले व्यवस्थित आणि त्यानंतर ते एका व्यवस्थित स्वच्छ कपड्यामध्ये बांधून ठेवले, जेणेकरून त्याला मोड येतील। आणि ते मोड आल्यानंतर सकाळी मग ते हुलगे मी काढून घेतलेत आणि आता मी ते कुकरमध्ये व्यवस्थित शिजवून घेणार आहे। आधी त्यासाठी एका भांड्यामध्ये मी व्यवस्थित हुलगे इथे काढून घेतलेत। हुलग्यांमध्ये फायबर आणि प्रथिनं भरपूर असतं, त्यामुळे पोट भरल्यासारखंही वाटतं आणि जास्त खाणंही टाळतं आणि चरबी कमी करण्यात हे मदत करतं। तर या ठिकाणी मसाला तयार करण्यासाठी मी भाजलेले शेंगदाणे, खोबरं, त्याच्यानंतर एक टोमॅटो घेतले आणि 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि कांदा परतवून घेतला आहे व्यवस्थित। आता या ठिकाणी मी हुलगे व्यवस्थित 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेते, जेणेकरून त्याच्यामध्ये काही बारीक सारीक कचरा असेल किंवा काही घाण असेल ती निघून जाईल। त्यानंतर आता तो डबा मी पूर्ण कुकरमध्ये व्यवस्थित शिजवायला ठेवून दिला आहे आणि आता आपल्याला या ठिकाणी जवळजवळ 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि मी आधीच त्याच्यामध्ये मीठ ॲड करून ठेवलं आहे, जेणेकरून ते मीठ व्यवस्थित मिक्स होईल हुलग्यांमध्ये। हुलगे खाण्याचे तसे भरपूर फायदे आहेत, शरीरातील सूज कमी करतं, त्याच्यानंतर उष्ण प्रकृतीमुळे संधिवात किंवा कंबरदुखी यावर आरामसुद्धा मिळतो। तर इथे मी आता एक कढई घेतली आहे आणि आता त्यामध्ये मी तेल ॲड करते, 1 चमचा एवढं तेल ॲड करते आणि आपल्याला मध्यम आचेवर हे मिश्रण मिक्स करायचं आहे। तर मी इथे 1 चमचा असं तेल ॲड केलं आहे। मसाल्यासाठी आपण जे मिश्रण तयार करून घेतलं होतं ते मिश्रण आपल्याला वाटून घ्यायचं आहे, मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे पाणी टाकून आणि त्यानंतर ते वाटण कालवणासाठी तयार होईल तुमचं। ते या कालवणामध्ये ॲड करायचं आहे, मिश्रण मिक्स करायचं आहे। आता या ठिकाणी मी थोडंसं जिरं टाकलं आहे आणि थोडीशी मोहरी टाकली आहे। त्यानंतर आता मी थोडेसे मसाले ॲड करते। तर या ठिकाणी मी लाल तिखट मसाला टाकला आहे, त्यानंतर कांदा लसूण मसाला टाकला आहे, त्यानंतर थोडीशी हळदसुद्धा ॲड केली आहे मी या ठिकाणी चवीपुरती। हळदीचं प्रमाण आपल्याला या ठिकाणी थोडंसं कमी ठेवायचं आहे आणि बाकी मसाले थोडेसे जास्त टाकायचे, कारण की आपलं कालवण आपण 3 ते 4 किंवा 4 ते 5 लोकांसाठी असं बनवतो आहे, त्यामुळे आपल्याला मसाल्यांचं प्रमाण थोडंसं जास्त घ्यावं लागेल या ठिकाणी। आता हे मसाले पूर्ण एकजीव केल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही जे वाटण तयार केलं होतं, जे मिश्रण तयार केलं होतं, मिक्सरमध्ये बारीक केलं होतं, ते मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं या मसाल्यांमध्ये। तर आता ते मिश्रण मी ॲड करते। तुम्ही बघा, मी या ठिकाणी थोडंसं घट्टच मिश्रण बारीक करून घेतलं आहे मिक्सरमध्ये, जेणेकरून ते पातळ होणार नाही एकदम कालवण आणि त्याला चव पण राहील। तर मगाशी मी या ठिकाणी जेव्हा जिरी मोहरीचा तडका दिला तेव्हा कढीपत्ता टाकायला विसरलेले, तर तो मी आता वरतून या मिश्रणामध्ये ॲड केला आहे आणि आता हे मिश्रण पूर्ण एकजीव करून घेते, जेणेकरून ते सगळे आपण जे मसाले टाकले होते तेलामध्ये परतून घेतले होते, आता ते या मिश्रणामध्ये सगळे एकजीव होतील व्यवस्थित आणि आपला मसाला तयार होईल। जेव्हा तुम्ही हुलग्याचा असा मसाला तयार करता तेव्हा तो असा लालसर थोडासा दिसून येतो आणि असा पूर्ण एकजीव होतो। तर त्याच्यामध्येच मी मीठ ॲड करून घेतलं आहे चवीनुसार आणि हे मिश्रण एकदा का पूर्ण एकजीव झालं आणि त्याच्यामध्ये थोडेसे बुडबुडे यायला चालू झाले, त्यानंतर आपण जे हुलगे शिजवून घेतले आहेत कुकरमध्ये, उकडून घेतले आहेत, ते आता या मिश्रणामध्ये आपण ॲड केलेत आणि आता आपल्याला उकळी येईपर्यंत हे मिश्रण व्यवस्थित गरम करून घ्यायचं या ठिकाणी। आता या ठिकाणी जेव्हा तुम्ही मसाल्यांमध्ये ते मिश्रण ॲड करता, जे वाटण तुम्ही तयार केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हुलगे टाकता, त्याच्यानंतर एक थिक पेस्ट तयार होते। आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, हे कालवण जरी तयार झालेलं आहे तरी पण ते थोडंसं थिक आहे, तर तुम्ही यामध्ये तुमच्या अंदाजानुसार पाणी ॲड करू शकता आणि त्याला कमी जास्त पातळ असं बनवून घेऊ शकता, जेणेकरून ते कालवण खाण्यासाठी पण खूप छान होतं। जर तुम्हाला कालवण पातळ बनवायचं असेल तर तुम्ही थोडंसं जास्त पाणी टाका आणि जर तुम्हाला घट्ट ठेवायचं असेल तर तुम्ही थोडंसं कमी पाणी टाकून मग त्याच्यानंतर ते उकळी ठेवायला गॅसवर ठेवून द्या मध्यम आचेवर। तर अशा प्रकारे आपण पारंपरिक चविष्ट आणि आरोग्यदायी हुलग्याचं कालवण तयार केलं। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा।